दिनांक 27 डिसेंबर 2024 याच दिवशी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाजी या वाघाचा सर्वात पहिला फोटो मिळाला। सह्याद्रीतील त्याच्या अस्तित्वाला आज वर्ष पूर्ती झाले, म्हणूनच या रांगड्या वाघाविषयी जाणूया। बाजी हा साधारण 5 वर्षांचा वाघ आहे। त्याच्या पावलांच्या ठशाचा आकार हा 14 सेंटीमीटर म्हणजेच सर्वसामान्य माणसाच्या हाताच्या पंजा एवढा आहे। त्याची लांबी ही 8 फूट असून तो उंचीला 3 फुटांचा आहे। त्यामुळे त्याच्या भरभक्कम शरीराचा अंदाज आपण लावू शकतो। तो सापडला कसा? 27 डिसेंबर 2024 रोजी प्रकल्पात एका वाघाचे छायाचित्र टिपले गेले। हे छायाचित्र सेनापती आणि सुभेदारच्या छायाचित्रासोबत जुळवले गेले, मात्र ते या दोघांसोबतही जुळले नाही। हे छायाचित्र जुळले 2023 साली कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात टिपलेल्या वाघासोबत। म्हणजेच हा वाघ 2023 साली कडगावमध्ये होता, जो 2024 मध्ये प्रकल्पात आढळला। म्हणजे साधारण 100हून अधिक किलोमीटरचा त्याने प्रवास केला। 27 डिसेंबर नंतर 1 जानेवारी 2025 रोजी त्याचे छायाचित्र पुन्हा मिळाले। त्यानंतर पुढचे जवळपास 1.5 महिना हा वाघ अज्ञातवासात होता। मात्र फेब्रुवारीच्या अखेरीस हा पठ्ठ्या थेट कोयना वन्यजीव अभयारण्यात वनमजूर वैभव जाधव यांना आढळला। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थिरावल्यामुळे त्याला STR-T3 हा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आणि त्याचे नाव बाजी असे ठेवण्यात आले। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये STR-03 म्हणजेच बाजी हा वाघ हेळवाकच्या दिशेने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये 1 वर्षापूर्वी आला। त्यानंतर तो कोयना अभयारण्यामध्ये स्थिरावला असून वेगवेगळ्या बेटांवरती त्याचे जाण्याचे निशाण आहेत आणि पूर्ण कोयना अभयारण्यामध्ये त्यांनी स्वतःची टेरिटरी तयार केली आहे। कोयनेचे शिवसागर जलाशय हा पट्ट्या सहज पोहतो, कारण धरणाच्या दोन्ही बाजूंना त्याचे वास्तव्य दिसून येते। सह्याद्रीतील नर वाघांची स्वभाव वैशिष्ट्य ही मध्य भारतातील वाघांसारखी नाहीत। इथले नर हे अत्यंत लाजाळू आणि गूढतेने अधिवास करणारे आहेत। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 3 नर वाघांची ओळख त्यांच्या शरीरावरील वेगवेगळ्या पट्टेरी रचनेवरून करण्यात येते। गेल्या काही दिवसांपासून कोयनेच्या खोऱ्यात बाजीची डळकाळी ऐकू येते। अशा या रांगड्या वाघाचा अधिवास कोयनेचे खोरे अधिक समृद्ध करतोय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।